जय महाराष्ट्र मित्रांनो, समाज माध्यमावर सध्या मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेची बाबत काही जी पोस्ट फिरत आहेत, ते महाराष्ट्र शासनाकडून आता ते फेक न्यूज असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे, स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात शालेय शिक्षण विभागांतर्गत मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशा नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे व्हायरल झालेल्या पोस्टमधील सर्व दावे खोटे ठरतात आणि त्यासोबतच नोटीसवर ज्या कोल्हापूरच्या इचलकरंजी येथील व्यंकटराव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका यांची स्वाक्षरी आहे. त्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सुद्धा हा संदेश खोटा असल्याचे स्पष्ट केलेलं आहे. समाज माध्यमावर जी अशा प्रकारे पोस्ट व्हायरल झालेली होती, तुम्ही बघू शकता. इयत्ता 5वी ते 12वी विद्यार्थ्यांना 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सूचना, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी मुलाला दरमहा 4,000 रुपये मिळणार आहेत, अशा प्रकारची एक अफवा संदेश पसरवला गेलेला होता. ते शासनाकडून आता स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे की मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशी कुठलीही योजना महाराष्ट्र शासन राबवत नाही, त्याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे एक खोटी माहिती समाज माध्यमावरती पसरलेली होती. तर त्याचा कुठलाही त्या संदेशाला किंवा त्या योजनेला कुठलाही शासकीय आधार नाही आहे.